महिला व बालविकास अधिकारी अर्थात ज्याला आपण CDP म्हणतो त्याची जाहिरात आलेली आहे. गट ब ची जाहिरात आहे. टोटल जागा पाहिल्या असं 258 जागा आहेत. बेसिक याचं पेमेंट वेतन 47,600 ते 1,51,000 या प्रकारचं तुमचं वेतन आहे. जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली. याची परीक्षा पद्धत नेमकी कशा प्रकारे आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं याची पात्रता काय आहे. आता महिला बालविकास अधिकारीची जाहिरात आलेली आहे, यात काही शंका नाही. परंतु फॉर्म भरायला कोणाला संधी आहे, कोण फॉर्म भरू शकतो, ती पात्रता अत्यंत महत्त्वाची. पात्रता संदर्भात संपूर्ण माहिती बघूया. अनेक जणांचे कॉल SMS होते, तर बघूया पात्रता. ठीक आहे. महिला बालविकास अधिकारी ही अधिकृतपणे तुमची जाहिरात आलेली आहे. महिला बालविकास आयुक्तालयाच्या अंतर्गत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब, राजपत्रित आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदावर निवडीद्वारे नियुक्तीकरता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 ही MPSC जाहिरात आलेली आहे. आता सविस्तर जर पाहिलं असेल गट ब ची ही संपूर्ण जाहिरात आहे. याच्यामध्ये तुमच्या 258 जागा आहेत. किती जागा आहेत तर टोटल 258 या जागा आहेत. सविस्तर तुम्हाला संपूर्ण जाहिरात देतो. याची बॅच आपली सुरू झालेली आहे. फक्त 3,000 रुपयामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची सुद्धा संपूर्ण जाहिरात आहे. ओके चल, आता तुमचा फॉर्म भरायला सुरुवात कधी झालेली आहे तर अर्ज सादर करण्याचा जो काय कालावधी आहे तो त्यांनी तुम्हाला इथं दिलेला आहे. तो किती कालावधी आहे तर बघा 24 नोव्हेंबर पासून तुमची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख 14 डिसेंबर आहे. 14 डिसेंबरच्या रात्री 11:59 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला संधी आहे. म्हणजे ही तारीख लक्षात ठेवा 14 डिसेंबर. तर या 14 डिसेंबर तारखेच्या अगोदर जे इथं क्वालिफाय आहे, ज्यांची पात्रता आहे, त्या सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या. ओके चला, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क, परीक्षेची फीस भरायची अंतिम दिनांक तो सुद्धा 14 डिसेंबरच आहे. भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यात चलनाची, म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन तुमच्याकडे पेमेंट भरायला ऑप्शन नसेल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा ज्यांच्याकडे चालतं, तर 16 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे चलन बँकेमध्ये काढण्याची आणि चलन तुमचं भरण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर पर्यंत आहे. कळलंय, एवढं महत्वाचं आहे. त्यानंतर टोटल जागा 258 आहे. 258 पदापैकी 11 पद हे दिव्यांग व्यक्ती का आरक्षित केली. म्हणजे 258 ची जाहिरात आहे. या 258 मधले 11 हे पद दिव्यांगासाठी दिलेले आहेत. दिव्यांगाचं आरक्षण जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, ते सविस्तर बघून घ्या. ओके चलो, आता आरक्षित दिव्यांग 3 पद आणि 2 पद दिलेला आहे. इथं अंध, अल्पदृष्टी आहे, ते जाहिरातीमध्ये संपूर्ण दिले. आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा MPSC ऑलराऊंडर नावाचा, किंवा हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे, सर्वांनी जॉईन करा. आता हे महत्वाचं आहे, याची पात्रता सगळ्यात महत्वाचं. सगळ्यांना माहिती आहे CDPO ची जाहिरात आलेली आहे. CDPO अत्यंत महत्वाचं पद आहे. या पदाची जाहिरात आली, मग याची पात्रता काय तर फक्त लक्षात ठेवा, फक्त महिला व बालविकास विभागातील, काय फक्त महिला व बालविकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील, लक्षात ठेवा दोनच विभाग दिले तुम्हाला. इथं पहिला विभाग दिलाय महिला व बाल विकास विभाग आणि दुसरा विभाग दिलाय ग्राम विकास विभाग. या दोन विभागातील खाली नमूद संवर्गातील जे काही कर्मचारी असणार आहेत, प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर करण्यास पात्र असणार आहेत. आता त्याच्यामध्ये इतर कोणत्याही कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. आता हे कार्यालय दिलेलं आहे. एवढे जण या महिला व बालविकास अधिकारी जाहिरातीसाठी पात्र आहेत. त्याची आपली बॅच सुरू झाली 3,000 रुपये नाममात्र फीस मध्ये. बघा नंबर 1 दिले तुम्हाला महिला व बालविकास विभागातील संवर्ग इकडे दिलेत. इकडे तुम्हाला ग्राम विकास विभागातील संवर्ग दिलेत, त्यांनाच फॉर्म भरताना बघूया आपण एक एक संवर्ग. जिल्हा परिवीक्षा अधिकारी, अधीक्षक शासकीय संस्था, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गटक फॉर्म भरताना इतक्यांना. त्यानंतर परिवीक्षा अधिकारी, उपाधीक्षक, सहाय्यक निरीक्षक,
प्रमाणित शाळा गट क या सगळ्यांना फॉर्म भरता येणार आहे. कार्यालयीन अधीक्षक हे विभागातील संवर्ग आहेत. त्यानंतर मुख्य सेविका गट क ज्या आहेत त्या सुद्धा या पदासाठी पात्र आहेत सीडीपीओच्या. त्यानंतर समुपदेशक गट ब चं पद आहे अराजपत्रित, हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित, हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर विधी सल्लागार गट ब अराजपत्रित, हे 7ही जण डिपार्टमेंटचे आहेत, हे फॉर्म भरू शकतात. आता इकडं ग्रामविकास विभागातील कोणतं डिपार्टमेंटचे ते फॉर्म भरतायत बघा. जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी कृषी, हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. 3 नंबर जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी शिक्षण, हे पण फॉर्म भरू शकतात. जिल्हा सेवा गट क सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्गाचे जे आहेत सहाय्यक प्रशासन अधिकारी, हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. जिल्हा सेवा गट क आणि विस्तार अधिकारी जे काय सांख्यिकीचे आहेत हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी पंचायतचे, हे सुद्धा फॉर्म भरू शकतात. जिल्हा तांत्रिक सेवा गट क समाज कल्याण पर्यवेक्षिका तसंच व्यपगत होणाऱ्या सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी या संवर्गातील सुद्धा फॉर्म भरू शकतात. आणि शेवटचं जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य पर्यवेक्षक जे कोणी झालेत विस्ताराचे, तर हे सगळे म्हणजे लक्षात ठेवा इकडे 7 प्रवर्ग आणि इकडे 8, हे सगळे जण या सीडीपीओच्या जाहिरातीसाठी पात्र आहेत. तुम्ही चेक करायचं तुमचं डिपार्टमेंट कुठलं आहे, महिला बाल विकास विभागातील आहे का, त्या संवर्गात येतं का, ग्रामीण विभागातील आहे का, त्या संवर्गात येतं का, आणि फॉर्म भरा. आता खाली काय दिलेलं आहे, महिला बाल विकास आयुक्तालयाच्या अंतर्गत गट ब राजपत्रित पद आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अंतर्गत गट ब परंतु राजपत्रित पद मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम 2024 दिनांक 30 सप्टेंबर 2024 मधील नियम काय दिलेले आहे त्याच्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2026 दिसतंय. ओके, रोजी सलग 7 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. ही पात्रता आहे ह्या तुमच्या डिपार्टमेंट मध्ये दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत सलग 7 वर्ष विनाखंड तुम्ही काम केलेलं असेल या पात्रतामध्ये, तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय करता नाही फॉर्म भरता येणार. आता इथं ती पाहिली असेल बघा, हे पाहिलं आपण सलग 7 वर्ष विनाखंड काम केलेलं असावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 1 मधील जे काय दिले संवर्गातील 7 वर्षाचा नियमित कालावधी खाली प्रमाणे गणण्यात येणार आहे. ठीक आहे, एक नामनिर्देशित नियुक्त झालेला कर्मचारीसाठी तो नियमित नियुक्ती झाली त्याचा जो काही दिनांक असेल त्या दिनांकापासून त्याला 7 वर्ष झालेले असावे. पदोन्नती नियुक्त झालेला कर्मचाऱ्यासाठी नियमित पदोन्नती तुमची पदोन्नती ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून तुम्हाला 7 वर्ष झालेले असावेत. अनुकंपा तत्वावर तुम्ही नियुक्त झालेला आहेत अशा कर्मचाऱ्यासाठी तुम्ही ज्या दिवशी तुमची अनुकंपा म्हणून नियुक्ती झाली असेल त्या दिनांकापासून तुम्हाला 7 वर्ष पूर्ण झालेले असावेत. अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्याची सेवा ज्यावेळेस नियमित झाली तो काही दिनांक असेल त्या दिनांकापासून त्याला 7 वर्ष पूर्ण झालेले असावेत. त्यानंतर महिला व बालविकास विभागातील जिल्हा पर्यवेक्षक बघा एक सेकंद महिला व बालविकास विभागातील जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी संवर्गाच्या बाबतीत नियमित किमान 7 वर्ष सेवा पूर्ण केल्याची गणना करताना तो पर्यवेक्षक अधिकारी व जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी या संवर्गातील त्यांनी केलेली जी काही सेवा आहे ती एकत्रितरित्या विचारात घेण्यात येईल. म्हणजे त्यांनी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून केलेली सेवा जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी म्हणून केलेली सेवा दोन्ही एकत्र करून त्या ठिकाणी त्याचा 7 वर्षाचा अनुभव असल्यास म्हणजे असावा. अर्ज सादर करताना उमेदवाराने डेस्टिनेशन आणि नेचर ऑफ जॉब मध्ये डिस्ट्रिक्ट प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी ऑफिसर ग्रुप सी हे पदनाम नमूद करणे अनिवार्य आहे. ओके, चला त्यानंतर जाहिराती अनुसार आयोगाच्या ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. ओके, खाली येऊ आपण थोडस इकडं. ओके, घेऊ पुढं. आरक्षण दिव्यांगासाठी आरक्षण आहे ते वाचून घ्या व्यवस्थित, दिव्यांगवाले जे असतील ते. परीक्षा योजना, आता परीक्षा योजना अत्यंत महत्वाची इथं
परीक्षेचे टोटल त्या ठिकाणी 2च टप्पे आहेत. नंबर 1 आहे तुमची लेखी परीक्षा, ज्याला 400 गुण आहेत, आणि दुसरा टप्पा आहे तो म्हणजे तुमचा मुलाखतला 50 गुण आहे. परीक्षा कशी असणार आहे? सगळे एमसीक्यू टोटल प्रश्न असणार आहे. तुम्हाला एमसीक्यू स्वरूपात प्रश्न आहेत. वस्तुनिष्ठ परीक्षेचं स्वरूप आहे. प्रश्नपत्रिका तुम्हाला 2 असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 मिळून तुम्हाला 400 गुण आहेत आणि टोटल इंटरव्ह्यू धरून 450 गुण, आणि याच्यातून तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. सिलेबस काय आहे तो सिलेबसवर वेगळा आपण व्हिडिओ घेणार आहोत, काळजी करू नका. डिटेल प्रत्येक घटकाचं विश्लेषण तुम्हाला सिलेबसच्या बाबतीत आपण देणार आहोत. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामचा ग्रुप आहे, श्री अकॅडमी आपलं ऍप आहे, ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. चला, निवड प्रक्रिया तुमची दोन्ही प्रकारे निवड प्रक्रिया असणार आहे. तुमची लेखी परीक्षा पर मुलाखतीत फायनल गुण, आणि परंतु जर समान गुण मिळाले असतील, बघा काय आहे, एकूण गुणाच्या आधारे तुमची निवड, परंतु समान गुण धारण करणारे कोणी असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी जो काही नवीन GR किंवा काढलेला आहे दिनांक 12 सप्टेंबर 2022 जे काही प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्यानुसार तुमची फायनल त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. सुरुवातीला तुमचं वय पाहिलं जातं, नंतर त्या ठिकाणी वय सुद्धा सारखं असेल तर तुमचं एज्युकेशन चेक केलं जातं. ओके. चल, शिफारस. आता इथं बघा, शिफारस महत्वाची आहे. इथं काय दिलेलं आहे, उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या, या सूचनामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार उमेदवाराची शिफारस संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. लेखी परीक्षेमधून शिफारस पत्र होण्याकरता शतमत पद्धत लागू आहे, जी ऑलरेडी आहे, त्यात काय वेगळं नाहीये. प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणाच्या 35 शतमत, तसंच दिव्यांग उमेदवाराच्या बाबतीत एकूण गुणाच्या 20 शतमत एवढे गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारसीसाठी पात्र असतील. ठीक आहे. या अगोदर सुद्धा शतमत काय त्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांची नावं आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. शिफारशीनंतर नियुक्तीसाठी शासनाकडे शिफारस करण्यात आली किंवा नाही याबाबत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये त्या ठिकाणी कळवण्यात येणार आहे. ओके. तुमचे ऑलरेडी एमपीसीचं अकाउंट असतं, तिथं तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये सगळी माहिती. अर्ज करायचा तुम्हाला ऑनलाईनच प्रक्रियेने अर्ज करायचा आहे, वेगळं काही त्या ठिकाणी नाहीये. डॉक्युमेंट कोणकोणते लावायचे तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात दिलेला आहे. अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्ज त्याची PDF लावायची. इथं तुम्हाला त्याची KB मध्ये साईज दिलेली आहे, किती KB पर्यंत तुम्हाला ती लावायची, कमीत कमी आणि जास्त साईज दिलेली आहे. शैक्षणिक अर्ज तुमची जी काय जाहिरातीनुसार असेल त्याची तुम्हाला PDF लावायची. सामाजिक मागासवर्गीय असल्यास तुमचा त्या ठिकाणी पुरावा लावायचा आहे, आणि तुम्ही EWS असताल वैद्य पुरावा 25-26 असावा तुमच्याकडे. तुम्ही नॉन क्रिमिनल गटात मोडत असेल ते सुद्धा 25-26 सर्टिफिकेट असावं. तुम्ही दिव्यांग असताल तर तुमच्याकडे जे काही दिलेलं आहे दिव्यांग प्रमाणपत्र, वैश्विक ओळख प्रमाणपत्र, ठीक आहे, UDID हा नंबर कार्ड असावा. ठीक आहे. SSC नावात काही तुमच्या बदल असेल झाला असेल 10वी-12वी नावामध्ये बदल तर त्याचा पुरावा तुमच्याकडे अफिडेव्हिट केलेला असावा. ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा तुमच्याकडे पुरावा असावा. ठीक आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते सुद्धा तुम्हाला लिहून अपलोड करायचे, आणि विभागाचं प्रमाणित केलेलं अनुभवाचं प्रमाणपत्र, जाहिरातीसोबत विवरणपत्र 1 मध्ये दिलेले जाहिरात जी पाहिली असेल आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला दिलेले बघून घ्या. त्या जाहिरातीच्या खाली तुम्हाला जाहिरातीसोबतचे विवरणपत्र 1 दिलेलं आहे, ते व्यवस्थित बघून घ्या. ओके. चल, त्यानंतर सर्वसाधारण सूचनामध्ये काय ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा एमपीसीच्या वेबसाईटला जाऊन, किंवा तुम्ही जिथून ज्यांच्याकडून फॉर्म भरतात त्यांना माहित असतं ते फॉर्म तुम्हाला भरून देतील, सगळे डॉक्युमेंट लावून देतील. परीक्षा शुल्क आहे. परीक्षा शुल्क आहे अमागास, म्हणजे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरणार असताल तर ओपन वाल्यांसाठी 719 रुपये फीस आहे. किती? 719 रुपये एवढी फीस ओपन वाल्यांसाठी आहे. तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरत असेल तर 449 रुपये ही कास्ट वाल्यांसाठी फीस आहे. भरायचे तुम्हाला भरून देतो, बाकी काय माहिती त्यात. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचे, ऑफलाईन पद्धतीने भरू शकता. SBIचे चलन काढा, चलन तुम्हाला 17 तारखेपर्यंत भरता येत. ओके. सर्वसाधारण सूचना आहेत, या सूचना वाचून घ्या व्यवस्थित डिटेलमध्ये. संपूर्ण तुम्हाला दिले प्रवेश पत्र सगळं माहिती आपल्याला येऊन जाते. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळे या संदर्भात आपली माहिती दिली जाईल. आता लक्षात असू द्या, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 3000 रुपये फीसवर पेपर 1 पेपर 2 ची बॅच सुरू झाले, आणि पेपर 2 साठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर फक्त 1000 रुपयामध्ये पेपर 2 साठी बॅच सुरू झालेली आहे. आपला श्री अकॅडमीचा ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे.
डाउनलोड करून घ्या, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. ओके, अत्यंत महत्वाची डिटेलमध्ये तुम्हाला आता याचा सिलेबस काय आहे तर बघा, सिलेबस असा पेपर 1 पेपर 2 सांगण्यापेक्षा एक वेगळा व्हिडिओ आपण सीडीपीचा घेऊन त्याच्यामध्ये डिटेल 1 बाय 1 घटकानुसार घेतोय. मागचा सीडीपीचा जो काय पेपर आला तो पेपर सुद्धा तुम्हाला घेतो. त्यामुळे चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण इथं सीडीपीची तुम्हाला डेली त्या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा घेतली जाणार आहे. ओके, चला थांबते.